हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अँड ब्लॉग. सो आजचा पण एपिसोड चांगला होता. म्हणजे आता कसं आता दिवस जवळजवळ येत आले, तर यांच्याकडे आता काही कॉन्टेंट वगैरे राहिलेलं नाहीये. तर मग आता ते हलके-फुलके गेम म्हणजे दाखवले जातील. तर यांचं मग काय-काय जे एकमेकांचं संभाषण चाललंय तेच दाखवलं जाईल. सो दॅट्स वाय मी मागे एकदा बोलले होते, की याही लोकांनी ना थोडे कंटेस्टंट ठेवायला पाहिजे. म्हणजे कसं लास्ट मोमेंटला ते त्यांनी एक काढायला पाहिजे आणि जे 2-2 आधीच काढून घर रिकामी केलं ना, त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला. त्यामुळे यांना काय असं कंटेंट मिळत नाहीये आणि मग आता गेम पण आता एवढे सगळे झाले कसं हिंदीमध्ये टास्कच होत नव्हते. तर इथे कसे ह्यांनी एक चांगलं झालं म्हणजे कॅप्टन्सीचा पण टास्क, मग कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क, कॅप्टन्सीचा टास्क, नॉमिनेशनचा टास्क, नंतर मग रेशन कार्डसाठी, गोल्डन रेशन कार्डसाठी टास्क. तर भरपूर काही लोकांचे टास्क झालेले. ऑफकोर्स सगळे त्याच्यामुळेच बघायला मजा येत होती आणि ऑल. आणि नंतर मग त्यामुळे आता कसं आता टास्क पण राहिले नाही. टास्क दाखवून काय दाखवणार? पण तरी पण आणि एक चांगला त्यांनी आज हलका-फुलका टास्क आणला म्हणजे आपल्या लहानपणीची आठवण झाली ते सापशिडीचा टास्क. तो पण चांगल्या रीतीने त्यांनी डिझाइन केला होता. सो स्टार्टिंगला जी एपिसोड चालू झाला तेव्हाच मग सगळं काल जे त्यांनी तिकीट टू फिनाले जिंकली होती, तर सगळेच तिला प्रेज करत होते, ॲप्रिशिएट करत होते. म्हणजे तिथे दीपाली एंड ऑल, "अरे किती तू छान खेळत होती, इकडून-तिकडून जात होती पटकन, जाता-जाता सगळं बोलत होती आणि घेऊन येत होती, लावत होती. किती फास्ट टास्क केला." नंतर विशाल आणि अनुशी बोलत होते, "किती चांगलं टास्क केलाय." म्हणजे सगळेजण तिला प्रेज करत होते. नंतर बाहेर पण जेव्हा बसले होते, तेव्हा ते लोक म्हणत होते म्हणजे तिकीट टू फिनालेचं जे तिकीट बाहेर घेऊन गेली, तिथे राखी बरोबर बोलत वगैरे होते. मग अनुश्री तिथे पण होती. तुझ्यामध्ये ते डेस्परेशन दिसतं, ते स्टार्टिंगपासूनच आहे अँड ऑल. म्हणजे सगळेजण तिला प्रेज करत. खरंच ती कालची टास्क जी खेळली होती तन्वी, तो इतका छान खेळत होती. पण आज तिच्या मते एक काय बोलली ते तिला कळलं नाही, की खरंच होतं, खोटं होतं. मग तिथे पण म्हणतात ना क्वेश्चन मार्क येतं. म्हणे, "नाही, मी बिग बॉसमध्ये आली नाही, तर या घरातल्यांनी माझं लग्न करून टाकलं असतं ना." तर हे सगळं काय आता बोलायची गरज होती. ते काही कळलं नाही. म्हणजे त्यांना अननेसेसरी वाटलं. म्हणजे तुम्ही फुटेज घ्या कॅमेरासाठी, दिसण्यासाठी, पण ते काहीही तुम्ही बोलायचे म्हणजे मला ते युजलेस वाटलं. म्हणजे ते हे सगळं म्हणजे तुम्ही पूर्ण सीझन 3 महिने झाले, तर तुम्ही असं काही बोलले नाही आणि आता मला नाव करायचं होतं, ब्रँड करायचं होतं, म्हणून मी इथे आली अँड ऑल. तर इथे सगळ्यांना माहिती आहे, की इथे बिग बॉसमध्ये आलं तर तुम्हाला नाव पण मिळतं, तुमचा ब्रँड पण होतो, तुम्हाला कामं वगैरे मिळतात, तुम्हाला एक रिकॉग्निशन मिळतं. त्यामुळे प्रत्येकजण नेम फेमसाठी बिग बॉसमध्ये येत असतं. सो पण हे बोलणं कितपत योग्य आहे माहिती नाही. आणि नंतर मग तिथे राखी म्हणत होती तिला, की मी जर टास्क केला असता, तर मी कसा केला असता हा टास्क अँड ऑल. नंतर मग ती तिची ॲक्टिंग करून दाखवायला लागली तिथे त्यांनी. आणि मग आतमध्ये कट्टू इथे दाखवतात किचनमध्ये तिथे मग दीपाली आणि राकेशचं झालेलं. तर तो म्हणत होता, "हां, मला बरोबर खेळता नाही आला." तरी दीपाली त्याला प्रेस करते, "नाही, तू चांगला खेळलास टास्क खरंच, गुडघा वगैरे दुखत होता वगैरे." म्हणजे खरंच आरबीला मानलं पाहिजे त्याच्या एजच्या हिशोबाने आणि त्याचा नी पेन होता अँड ऑल. सो त्याला ते एवढं दुखत होतं, तरी त्यांनी तो भले म्हणजे उशिरा केला आणि त्यांनी आज ते ॲक्सेप्ट केलं. कालही ते बोललं आणि मी बोलली, पण लोकं पण म्हणत होते, की जरी पाय दुखत होता, तरी पण मग अनुश्रीच्या तो एवढा वेळ लागला अँड ऑल. तर मी म्हटलं, तो बोलला, "अरे हे सगळं मराठीत आहे." पटकन त्या बोलता-बोलता ते बोलून गेला. तर तो बोलला ना मराठीमध्ये होतं, त्यामुळे त्याला तिथे शोधायला पण वेळ लागला. सो त्याला ते नाही वाचता येत होतं मराठीचं, तर त्यामुळे. पण ठीक आहे, पण त्यांनी तो टास्क कंप्लीट केला. सो तिथे पण आरबीला तर पॉइंट्स मिळालेच पाहिजे. आणि नंतर मग रेवा आणि दीपाली तिथे बोलत होते, की मग रेवा म्हणत होती, की म्हणे ही काल हिच्या वडिलांबरोबर ते राखी बोलते, एवढी बोलत होती तरी ते आज तिच्याबरोबर ती एवढं चांगलं कसं बोलू शकते? तर तोही क्वेश्चन मार्क आहे, की बाबा कालच तुमचं एवढं भांडण झालं आणि तुझ्या वडिलांबद्दल बोलली आणि तूही तिला रागवलीस, तर मग आज तू तिथे हे कसं बोलते? आणि मग कट्टू तिथे ती हे पण दीपाली पण बोलत होती, की म्हणे काल किती मला ती काय-काय बोलली आणि भरपूर बोलली, एवढं नव्हतं बोलायला पाहिजे होतं. किती मला वाईट वाटलं. आणि नंतर कट्टू परत विशालची तर म्हणे विशाल तेच म्हणतो, "हिचं हेच आहे." ते म्हणे मेकअप करायचा, बाहेर यायचं आणि बोलायचं आणि मग तुम्ही लोकं तिच्याशी परत बोलायला जाता. मग तिला असं वाटतं ना, की बाबा काय आहे हे? म्हणजे हे लोकं बोलतातच माझ्याशी मग आणि मग तुम्ही खरं बोलायला नाही पाहिजे. आपण तिच्याशी जाऊन बोलतो, त्यामुळे तिचा ती गैरफायदा घेते अँड ऑल. मग ती दीपालीला तोच हे सगळं बोलत होता. मग नंतर विशाल तिला हे म्हणजे विशालाचं कसं आज असं दिसलं ना, की
तो त्याचं इमेज क्लीन करण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं राहण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता कसं त्याची माणसं होती तर त्याला कंटेंट मिळत होता अँड ऑल. आता त्याला कंटेंट मिळत नाही, तर प्रत्येकाच्या मुद्द्यात घुसण्याचा प्रयत्न करतोय. नंतर मग जेव्हा प्रभू अँड ऑल कॅमेराशी बोलायचा, त्याला वाईट वाटायचं. किंवा मध्ये पण एकदा ह्यांनी सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती अटॅक केला होता सगळ्या टोळीवाल्यांनी. तेव्हा त्याला बिचाऱ्याला वाईट वाटलं आणि तो मग आतमध्ये जाऊन कॅमेऱ्याशी बोलायला लागला. नंतर सागर आला पण नंतर. अच्छा, त्याला तुला वाईट वाटलं, तू रडतोय? नंतर म्हटला तो कॅमेराकडे, अच्छा तू कॅमेऱ्याशी बोलतोय, मग बोल बोल. म्हणजे त्याला तसं हिणवलं पण जायचं, टॉन्ट पण केलं जायचं. आणि आज विशाल पण त्याला केवढ्यांदा कितींदा काय काय केलेलं आहे विशालने त्याला. सो आज तोच विशाल तो कॅमेऱ्याशी बोलत होता. म्हणजे इथे प्रत्येक जण येऊन सिम्पथीज गेन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग कळलं नाही. मग हे तर आता तोच जे म्हणत होता, म्हणे रोशन गेला, रुचिता गेली, सागर गेला, प्राजक्ता गेलं, आता मी एकटा राहिलो. तर तिथे एकटा कुठे, तिथे तू माझ्याशी बोलायला कोणी नाही येणार. अनुश्री पण आहे, राखी पण आहे. राखीला तू म्हणतो ना तुझी फ्रेंड आहे 10 वर्षाची, शी इज ऑल्सो देअर. अनुश्री पण आहे. सो मग आता तिथे तू सिम्पथी गेन करण्याचा प्रयत्न करतोयस का अँड ऑल. सो आता इथे बिग बॉसमध्ये येतात तर आपण असंही म्हणू शकतो, बिग बॉसमध्ये येतात तर कुठे कुठे प्रत्येक जण सिम्पथी गेन करण्याचा प्रयत्न करतोय. आता त्याची वेळ आली का सिम्पथी गेन करण्याचा. आणि मी कालच म्हटलेलं की हा बिग बॉस आहे, की इथे तुम्ही जे काही कराल त्याची तुम्हाला परतफेड इथेच करून जायची आहे. आज तुम्ही कोणाबरोबर वाईट वागलाय, तुमच्या बरोबर वाईट राहील. आज तुम्ही कोणाला काहीतरी बोललाय, तुमच्या बरोबर ते काहीतरी होणार. तसं कालचं दीपालीचा मॅटर झालं, त्याच्यावर तर मी कालच्या एपिसोडमध्ये बोललेली आहे. सो तसं झालं विशालचं. तू जेव्हा होता टोळी मी माझी टोळी, माझं क्रेडिट, मी जरा जिंकलं की काय झालं, मी केलं, मी जिंकलं. ऑफकोर्स द प्लॅनिंग, प्लॉटिंग, स्ट्रॅटेजीज, इच अँड एव्हरीथिंग ही वॉज डुईंग. पण ते सगळेजण होते ना. पण आता तू म्हणत होता, तू सगळं करत होता, तू हे करत होता. मग आता तू का स्वतःला म्हणतो की मी एकटा पडलोय अँड ऑल. कर ना काही ना काहीतरी. करा आता प्लॅनिंग, प्लॉटिंग एकटे बसून करा. सो कुठेही कितीही झालं आणि नंतर तुम्ही म्हणतात ते लोक ग्रुपमध्येच खेळत आहे, इंडिव्हिज्युअल खेळत नाही आणि ऑल. सो बाई तिथे ते असं घर आहे ना की तिथे माणसं लागतात. तिथे ग्रुप उलट त्यांचं चांगलं आहे की त्यांनी लोकांनी ग्रुप म्हणजे टिकून ठेवलं. एवढं काही काही आर्ग्युमेंट्स होतात. काल दीपाली आणि तन्वीचे पण आर्ग्युमेंट्स झाले. पण आरबी वॉज देअर की तो सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करत होता आणि करतोय. तर त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलंय आणि तो ग्रुप आज पुढे जातोय किंवा काय होतंय. सो मग तिथे बसून ते सगळं तो बोलत मी खेळू शकत नाहीये. पण एका चुकीमुळे माझं सगळं मी हारलो अँड ऑल. पण म्हणतात ना फोकस्ड ठेवायचा, सोडायचा नाही. आणि पूर्ण रडत होता. नंतर तो म्हणत महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र बघेल आहे ना. महाराष्ट्र बाबा 3 महिन्यापासून बघतोय. तू महाराष्ट्र बघेल. तू महाराष्ट्राला माहितीच आहे की कोणाकडे आता ती वेळ आली आहे. प्रत्येकाने आपले स्वतःचे फेव्हरेट म्हणजे झालेच आहे. तर आय वुड से की प्रत्येकाने जा सगळ्यांना तुमचे जे फेव्हरेट्स आहेत त्यांना तुम्ही वाचवा, त्यांना वोटिंग करा. कारण कसं आहे ना प्रत्येक जशी हाताची 5 बोटं सेम नसतात. पण प्रत्येक म्हणतात ना प्रत्येक फिंगरचं, प्रत्येक बोटाचं काही ना काहीतरी महत्त्व असं की अंगठा आहे, तर अंगठा पण किती इम्पॉर्टंट आहे. काही प्रकारचं अंगठ्याशिवाय तुम्ही कसं पकडणार. तर प्रत्येक फिंगर तुमचं इम्पॉर्टंट आहे. तसं कंटेस्टंट्स एवढे सगळे येतात. एवढ्या कंटेस्टंटमध्ये हे कंटेस्टंट आले. मग प्रत्येकाचा एक फेव्हरेट झालाय. ते कोणाला जसं काही काहींना विशालचा गेम आवडतो. काही लोक इव्हन विशालचे सपोर्टर तर म्हणतात की आम्हाला विशालचा पर्सनॅलिटी नाही आवडत, पण विशालचा गेम आवडतो. तर गेम आवडतो, तो गेम म्हणून त्याला सपोर्ट करा. आरबीची पर्सनॅलिटी सगळ्यांना आवडते, आरबीला सपोर्ट करा. तन्वीचा गेम आवडतो, तर तिचं म्हणजे म्हणतात ना दिसणं आवडतं ना, तिला सपोर्ट करा. काही काहींना रेवा भरपूर आवडते, शी इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल आणि ती खेळते छान, दिसते छान, ती आवडते. टास्कमध्ये पण तिने आता छान खेळलं वगैरे. पण आजच्या दिवसामध्ये काय रेवा एवढी फक्त टास्कमध्ये दिसली, बाकी अशी काही दिसली नाही. सो दीपालीचं पण गायकांना गेम आवडतो की बाबा ती स्टार्टिंगपासून आहे, या एजला पण एवढी ती ग्रेसफुल आहे, छान छान साड्या घालते, काही ना काही करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सर्वायवलचा सगळ्यांशी जाण्याचं बोलणं करते, कोण रडते त्यांना सांत्वन. तर प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी आहे. तर तुम्हाला जी पर्सनॅलिटी आवडते तर प्लीज त्यांना जा आणि त्यांना वोटिंग करा आणि त्यांना वाचवा. आणि प्रत्येकाचं
ज्याला जे आवडतं ना. आणि कसं आहे ना, इथे प्रत्येकाला बघितलेलं आहे, की भाई मला जो आवडतो त्याच्या विरुद्ध तो दुसरा कोणाला आवडतो, की लगेच त्याला काहीतरी बोलायचं आणि त्याला कमी दाखवायचं आणि माझा जो आहे म्हणजे कंटेस्टंट तो किती चांगला आणि दुसरा किती वाईट. कशाला काय गरज आहे? दुसरा किती वाईट हे दाखवण्याच्या पेक्षा आणि सांगण्यापेक्षा माझा किती चांगला ते दाखवत राहा आणि ते बोलत राहा. सो इट्स अप टू यू ओन्ली, की तुम्ही जा आणि सगळ्यांना वोटिंग करा. आणि नंतर मग इथे तो म्हणजे तेच रडत वगैरे होता आणि सांगत होता महाराष्ट्र वाचवेल आणि वगैरे. नंतर मग इथे आरबी हिला सांगत होता दीपालीला, "तू तिला सॉरी बोलू दे राखीने. राखीने सॉरी बोलल्याशिवाय तिच्याशी बोलायचं नाही." एवढं जरी बोललं तरी ती राखी तिच्या मागे-मागे आणि मग दीपाली तिच्याशी बोलतच होती. नंतर मग अनुश्रीचं म्हणजे सगळ्यांना आता राखीचा गेम दिसतोय ना, तर मग ती राखीला बोलत होती, "हां, मी सगळ्यांबद्दल बोलणार, नंतर मग पोक करणार, भांडणार आणि सगळ्यांची इज्जत काढणार एंड ऑल." नंतर मग तन्वीचं आणि राखी म्हणजे प्रत्येकाचं एक कन्व्हर्सेशन चालू होतं. सुनामी सुनामी आमची करते बदनामी आणि आमच्याकडनं कामं करून घेते. तर ती तन्वीच्या मागे लागलेली, "तू माझे केस कर." मग तन्वी तिला म्हणते, "तू भांडी घास." हां, आणि स्वतःच बोलते हां, "मी भांडी घासते, तू माझे केस चांगले करून दे. म्हणजे माझे चांगले केस पण हे करून दे आणि चांगले विंचरून पण दे." तर मग नंतर मग त्यांची डील झाली, की ती भांडी घासणार राखी आणि ही तिचे केस करून देणार. नंतर मग राखीचं पण चालू होतं. विशाल मग तिला म्हणत होतं, की मग ती त्यांच्या दोघींचं कन्व्हर्सेशन चालू होतं हिचं तन्वीचं आणि राखीचं. ती मुद्दाम राखीला बोलायला लागली, खोटं-खोटं बोलायला लागली. "तुला माहिती का विशाल तू घाबरलाय. विशाल तुझ्यावर जळतोय एंड ऑल." आणि विशाल तिथेच बसून ऐकत होता आणि बिग बॉसने दाखवलं आणि विशाल बोलला, "तिला माहिती नाहीये मी इथे बसलोय, मी सगळं ऐकतोय." तर म्हणे स्पोर्टिंगली नाही तर असं सगळं ते बोलत होती. तर नंतर मग ती म्हणाली, "नाही त्याने नाही तो आला, त्याने मला विश वगैरे केलं वगैरे." तर नंतर मग विशाल तिथून बोलायला लागला, की "मला हसू येतंय आणि तू अशी घाण करते आणि असं कसं बोलू शकते." मग नंतर तो तिला बडबड करायला लागला, की "तुझं हे सगळं नकली आहे, म्हणजे दात नकली, केस नकली, अंघोळ केली तर पूर्ण कंकाल निघेल येणार." आणि मग तन्वी त्याला बोलली तरी, की "तू असं बोलू नकोस" वगैरे. तरी मग मग ही पण बोलायला लागली राखी, की "तू पण गोळ्या खातो, खाऊन बॉडी बनवली आहे, तुझं पण नकली आहे." आणि नंतर मग ती बोलली त्याने, "अरे, मी आताच बोलत होती त्याला, की तू असं बोलू नको. तर आता तू पण तसंच बोलते. मी आता दोघांना काय बोलू?" मग ती तर राखी बोलते, "मी आचारी आहे, विचारी नाही" एंड ऑल. नंतर मग विशाल मग अजून भडकला आणि अजून बोलायला, की "सगळे एवढे बिग बॉसमध्ये तू म्हणते येते. कुत्रं मांजर आले, ते लोक जिंकून गेले आणि तू अजून जिंकली नाही." आणि मग म्हणजे एवढं दोघं एकमेकांना घालून पाडून बोलत होते ना, भरपूर म्हणजे नंतर म्हणजे राखी सावंत एवढी बेकार आहे, काहीही बोलते एंड ऑल. नंतर म्हणजे इतकं प्रमाणाच्या बाहेर म्हणजे प्रश्न हाच आहे. म्हणजे जेव्हा तुमची पर्सनॅलिटी येते ना, त्याला नुसतं एवढंसं बोलले राखी त्याच्या ह्याच्यावरनं फक्त की खोटं बोलत होती त्याच्याबद्दल. तर त्याला किती राग आला. लगेच त्यांनी राखीचं सगळं काढून हातामध्ये दिलं. तुझं दात की नकली, तुझं नकली, तू पूर्ण नकली, तू अंघोळ केली तर पूर्ण कंकाला निघेल. तर असं कोण बोलतंय का? तर हेच पर्सनॅलिटीचा भाग आहे. आज राकेश बरोबर तिच्यावर धावून गेला, हे गेला. म्हणजे त्याला किती राकेशला काय बोलत होती. पण राकेश असं काही बोललाय तिला अजूनपर्यंत एवढं घालून पाडून. आणि मध्ये पण तिला पण चितवत होता, "राकेश तुला हाडतूड करतो, मी नाही तुझ्याशी करत." मग आज तू नुसतं तुझ्याच समोर ती थोडंसं खोटं बोलत होती आणि हिला तन्वीला सांगत होती, तर तू लगेच तुझा एवढा जळफाळ झाला, तर तुझी पूर्ण तिची इज्जतच काढून तिच्या हातात दिलीस. तर आता काय बोलायचं? आणि मग राखीची तर इथे नौटंकी चालू असते. तिला माहिती आता इथे काय करायचं नाही, काय नाही. नंतर म्हणे, "अरे तिला भांडी घासायला सांगितली होती तन्वी." भांडी घासायला गेली. नंतर म्हणे, "अरे हा टोप किती जळालाय." मग ते रेवाण म्हणे, "हां, तूच काय ते करत होती रबडी." म्हणजे रात्री वाटतं गोड करून एकटीनेच खाल्लं पण त्याच्यावरनं पण अनुश्री तिला बोलली होती. तर तिने टोप पण करपवून ठेवला. तर म्हणे, "आता तूच घास." तर तो पण टोप तिथे त्या किचनजवळ घासायला गेली. त्याच्याने होत नाही. नंतर डायनिंग टेबलवरती घासायला गेली आणि तेच हात ते सगळे साबणाचे एंड ऑल सगळीकडे फिरते. नंतर तिथे तो टिपॉय होता त्याच्यावरती घासायला गेली. "अरे यार काय झालं?" आणि रेवती म्हणते, "अरे तू कुठे-कुठे जाते आणि ते भांडं घासतेस एंड ऑल." नंतर मग परत मग तिथे हे झालं, बोलणं चालू होतं. मग आरबी तिला म्हणत होता, की म्हणे, "आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत एंड ऑल." तर मग तिला, "तू सॉरी बोल." तर ती बोलते, "मी नाही बोलणार." तर म्हणे, "तू तिचा भाऊ आहे का?"
तो म्हणतो हा ठीक आहे, मी तिचा भाऊ आहे, बोल सॉरी. तो बोलते नाही बोलणार. अरे देवा! आणि नंतर मग विशाल आला तिथे मध्ये. तिथे आला आणि तो बोलायला. म्हणजे आता त्याला काही कंटेंटच नाहीये ना, कोणच नाहीये बोलायला आणि काय हे करायला. ती अनुश्री पण शांत झालेली आहे. ती पण अशीच बसून आहे आणि मग आता प्रत्येकाच्या मुद्द्यात घुसते. तर तो आला मध्ये. तर मग ती त्याला म्हणते, "तू माझा कंटेंट घेऊ नकोस. छान बनण्याची कोशिश म्हणजे तिची भाषा छान बनण्याची कोशिश करू नको अँड ऑल." नंतर मग मला माहिती आहे तू रुचिताचे पाय दाबत होता. तुला वोट पाहिजे. आता तू नॉमिनेटेड आहे म्हणून. आणि मग विशाल तिथे डायनिंग टेबलवरती असा वाजवत बसला होता. आणि मग नंतर बडबड केली आणि ती गेली निघून. आणि मग नंतर विशाल बोलला, "बघितलं?" दीपालीला बोलला, "बघितलं? तिला असं उत्तर द्यायचं." म्हणजे ते कसं काय बोललं नाही आणि आपण तिला इग्नोर केलं म्हणजे वाजवतच राहिला. तर ती तिच्याकडे काय उत्तरच राहणार नाही. तर म्हणजे म्हणतात ना, शब्दाला शब्द तोंड दिलं तर तुम्ही शब्दाला शब्द वाढणार आणि भांडणं वाढणार. तर तसं. नंतर मग दीपालीला म्हणजे तिला भरपूर वाईटच वाटत होतं कालपासून सगळं मध्ये. म्हणे काय म्हणे 26 वर्षाचा माझा संसार आहे, इंटरकास्ट मी मॅरेज केलं आणि कालपासून म्हणे काय बोलते, किती बोलते अँड ऑल. तर मग नंतर मग आरबी आणि तिचं राखीचं परत कन्व्हर्सेशन झालं होतं. नंतर ती राखी तिला विचारत होती, राखी त्याला विचारत होती की मी तुझा यूज केला का? तर तो म्हणतो मी असं नाही बोलणार. तू बीबीशी लॉयल आहे ना, बिग बॉसशी लॉयल आहे. तू गेम खेळतेस अँड ऑल. पण मग एखाद्या माणसाच्या चारित्र्यावरती तुम्ही बोलायला नाही पाहिजे. हे सगळं चुकीचं आहे वगैरे. तर मला तर तू रिस्पेक्ट करते, तर तू तिला जाऊन सॉरी बोल वगैरे. तर मग मी सांगतो म्हणून तर बोल अँड ऑल. तर तू मोठी बनशील, माफी माग तिला अँड ऑल. चांगली गोष्ट ती म्हणते मी बोलू सॉरी? ती म्हणते हां. तर म्हणे मग तो म्हणतो नाही तू बोल. मी काही तुला चुकीचं सांगत नाहीये. आणि मग ती गेली दीपालीजवळ आणि मग सॉरी वगैरे बोलली तिला. नंतर तो म्हणाला, "तो बोलतोय सॉरी" म्हणून. मग दीपाली अजून शहाणी. "तो सॉरी बरोबर आहे म्हणजे तिचं म्हणणं. तो सॉरी बोलतोय म्हणून तू बोलू नकोस. तुला वाटतंय सॉरी मनापासून तर तू सॉरी बोल." पण मग ती म्हणाली सॉरी. नंतर मग काय राडे होत आहेत मला जगायचं आहे की नाही म्हणजे माफी मागायचं माझ्या डिक्शनरीमध्येच नाही अँड ऑल. तर मग पण तिने मागितली माफी. आणि मग ती माफी सगळं मागत होती. तिथून अनुश्री ओरडते, "जोराने बोल, जोराने बोल." पण दोघांना ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर दोघं जरा शॉकच झाले. म्हणजे अनुश्री आणि विशाल त्यांचं तोंड बघण्यासारखं होतं, की ती राखी तिच्याकडे माफी मागते म्हणजे आरबीच्या बोलण्यावरनं. नंतर मग एकतर बिग बॉसने टास्क आणला. ऑफकोर्स त्यांचे जे पैसे आता कमी झाले मनी प्राईस, तर ती कमी झाली ती वाढवण्यासाठी टास्क आणला. कारण आता त्यांना ऑप्शन नाही ना असे टास्क आणावेच लागते. तर त्यांनी मग तो सापशिडीचा टास्क आणला. हलका-फुलका टास्क होता, पण थोडा होता टाईमपास टास्क जस्ट लाइक. आणि मग त्यांनी चांगलं सांगितलं. मग त्यांनी मग सांगितलं पेअर येतील आणि मग तुम्हाला एक सांगितलं जाईल. त्याप्रमाणे तुम्हाला तशी आव्हानं स्वीकारायची आहे. सो त्याने स्टार्टिंगमध्ये दीपालीला आणि अनुश्रीला टास्क पण चांगला डिझाइन केला होता. मोठी एकदम सापशिडी होती वगैरे होती आणि त्याच्यावरती 2 फासे होते आणि ते फासे फेकायचे अँड ऑल. नंतर पहिला त्यांनी फेकलं तर म्हणजे तुम्ही केलं, उत्तर बरोबर झालं तर तुम्हाला 42,000 मिळतील असा. नंतर प्रॉप बलून दिला. मग त्या बलूनमध्ये मग ते बलून फोडायचे होते आणि मग त्या बलूनमधनं काय निघतील चिठ्ठ्या. मग त्याच्यातनं ते शब्द होते आणि मग त्या शब्दांवरनं तुम्हाला ओळखायचं होतं कोणतं गाणं आहे ते. आणि मग ते गाणं तर ते गाणं पण भरपूर वर्षांनी ते ऐकलं. छान गाणं होतं. मी रात टाकली, मी कात टाकली अँड ऑल. तर मग त्यांनी ज्याच्यावर काय दीपालीने डान्स केला. आहाहाहा! म्हणजे म्हणतात ना एकदमच सुंदर. प्रश्नच नाही. फार ग्रेसफुल म्हणजे हे आताचे लोकं सगळेजण डान्स करतात ना आणि तो दीपालीचा तो ग्रेसफुलनेस ना, तर ते कुठे काही कंपॅरिझनच नाहीये. नंतर मग ते अभयारण्य मग त्यांनी एक दाखवलं अभयारण्य मागे पण एकदा होतं. तर तसं मग तुम्हाला ते क्यू कार्ड्स देणार आणि मग तसा तो ॲनिमल डिस्क्राईब करायचा होता आणि मग सांगायचा होता आणि त्याप्रमाणे तो घेऊन यायचा होता. मग तसं तो अनुश्रीने जाऊन सांगितलं बर्ड होतं यावेळी बर्ड आणि ॲनिमल दोन्ही होते. तर तिथे मग ते लोकं तिने सांगितलं. तर तिने ओळखला बरोबर की करकोचा म्हणून. पण आणला बगळा. अनुश्री. तर तिथे त्यांचं ते उत्तर चुकलं. नंतर दुसरं मग त्यांनी सांगितलं पोहे बनवण्यासाठी काय जिन्नस लागतात. मग ते 5 तुम्ही घेऊन या. मग ते पोहे, मिरची, कांदा-बिंदा ते सगळं घेऊन आले ती लोकं आणि तसं केलं. नंतर तेही झालं. नंतर मग सांगितलं अभयारण्याचं ते हे आणा, अस्वल आणा. अस्वल वगैरे ते त्यांनी दीपालीने छान डिस्क्राईब वगैरे केलं तर अस्वल आणि भालू
आणि नंतर मग जाता जाता म्हणते, भालू कसा दिसतो? अरे बापरे! अरे भालू कसा दिसतो नाही का माहिती? नाही बघितला नाही. अरे बघितला नाही, पण आपण फोटोमध्ये लहानपणी वगैरे बघितलेलं आहे ना, याच्यामध्ये आपल्या ॲनिमल्सच्या बुकमध्ये एंड ऑल. सो मग ते नाही, मग तिला नंतर मग तर हिरव्या रंगाचे त्यांना सांगितले 5 वस्तू आणायला. त्या त्यांनी गोळा केल्या आणि नंतर त्याने प्रत्येकाला 6-6 राउंड होते. तर 6 राउंडमध्ये आणि मग त्याच्यामध्ये 6व्या राउंडमध्ये त्यांनी फासा टाकला. फासा टाकला आणि जे नंबर्स आले 8 नंबर का 7 नंबर काहीतरी आले, त्याच्यावरनं ते गेले आणि सापाने त्यांना गिळलं. ओह माय गॉड! म्हणजे जेवढे जिंकलेले जवळ-जवळ 1,92,000 डायरेक्ट त्यांना फक्त 18,000 मिळाले. असा करणं त्यांचा तो टास्क तिथे कंप्लीट झाला. नंतर सेकंड राउंडमध्ये त्यांनी चांगली पेरंडे, आरबी आणि रेवाची पुन्हा राखीला जळवण्यासाठी. नंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं 5 गोष्टी आणल्या. क वरनं अक्षर ओळखायला सांगितलेलं. नंतर मग ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं. मग ते त्यांनी डिस्क्राईब केलं. ॲनिमल वटवाघूळ, मग ती घेऊन आली वटवाघूळ. नंतर परत सांगितलं की ॲनिमलचं सांगितलं. मग तो कोल्हा होता, तो 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 त्यांनी आणला आणि नंतर मग पेपर डान्स केला. पेपरवरती डान्स करत होते छान. तर ते माहिती ना पेपर फोल्ड वगैरे करतात. तर तो डान्स करता राखीला. आता राखी गेली खाली. सगळ्यांनी तिला पकडायचं ना. तिला कोणीच पकडलं नाही. तिने आले आणि तिने जाऊन त्यांना ढकललं. तर त्याचे पाय बाहेर आले. मग तो तो राउंड तिथे ते लोकं हारले. नंतर मग हे परत क्यू काढणं मला सांगितलं. तिथे मग त्यांनी पेंग्विन होता. पेंग्विनने ओळखला, तो बरोबर आणला. पण नंतर मग ते नंतर सांगितलं की घोरपड आणायला सांगितलं आणि ती वाटतं काहीतरी भलतंच घेऊन आधी तिने उचललेलं घोरपड, पण नंतर तिने भलतंच ॲनिमल उचललं आणि तिथे ती चुकली. मग त्या लोकांनी हे 1,50,000च त्यांनी जिंकले, असं झालं. आणि नंतर मग विशाल आणि राखी आले. मग त्यांना सांगितलं. तर मग त्याला चांगलं झालं. विशालने जेव्हा खेळले ते फासे, तर त्याला पहिल्याच ह्याच्यात शिडी मिळाली. मग तो शिडीवरनं वरती म्हणतात ना, साप आणि शिडी. तर शिडी मिळाली तर माणूस पटकन वरती जातो ना, तसा तो गेला डायरेक्ट 2 का 3 वर म्हणजे डायरेक्ट 25 वरती तसं. तर मग ते 12 बलून्स होते. मग ते 12 बलून्स ते एकमेकांना पकडून दोघांच्या सहाय्याने ते 100च्या ह्याच्यावरती 6 बलून घेऊन जायचे होते. सॉरी 12 बलून्स घेऊन जायचे होते. मग ते 12 बलून्स नेले. नंतर मग ते सांगितलेलं ॲनिमल ओळखायचा. तर तो मग नशीब उंटं तिने ओळखला आणि ते घेऊन आले. आणि नंतर आला आऊल, घुबड. आणि घुबड तिला काही ओळखता नाही आला. ओह माय गॉड! राखी प्लीज. घुबड मराठीमध्ये सगळ्यांना हा माहिती आहे की घुबडचं सगळ्यांना बुक्समध्ये होतं आणि तू जर राखी सावंत बोलते तर तुला पण माहिती असलं पाहिजे. सो तिला घुबड कसा दिसतो बोलते मला माहिती नाही. नंतर उल्लू पण म्हणतात ना, मग तसं तुम्हाला माहिती पाहिजे ना उल्लू, घुबड कसं दिसत आहे. तर ती मुद्दामून करते की काय तेही माहिती नाही. आणि तिने भलतंच बर्डचं घेऊन आले. आणि किंगफिशर कोणतं काय कुठला बर्ड घेऊन आले, कुठल्या तरी बर्डचं ती घेऊन आली. आता आय फॉरगॉट दॅट नेम, तर विसरून गेले. सो तो वेगळाच बर्ड घेऊन आले आणि मग ते तो तिथपर्यंतच दाखवले. म्हणजे तो जो राउंड आहे त्यांचे पण 6 राउंड्स होते. तर त्यातला जो 3rd राउंड होता तो त्यांनी हारले. आता उद्या बघूया ह्या लोकांमध्ये काय अजून किती राउंड्स होतायत आणि कसे होतायत. मग आता तन्वी तर तिकीट टू फिनाल जिंकली आहे. मग तन्वीला काही राउंड्स आहे की नाही, काहीतरी ह्याच्यामध्ये प्रोमोजमध्ये दाखवले. राखी आणि तन्वी काहीतरी गेम खेळताना पिठाचा अँड ऑल. तर म्हणे तुम्ही पिठाची नासाडी केली होती आणि मग पिठाचाच गेम त्यांना तोंडाला पीठ लावलेलं दाखवलंय. तर बघूया आता उद्या काय दाखवतायत. आता यांचा प्रेसचा जो आहे राउंड तो कधी होणार आहे. तर मला वाटतं पुढच्याच आठवड्यात वगैरे होईल. म्हणजे तो प्रेस राउंड पुढच्या आठवड्यात होईल का ह्या आठवड्यात? कारण आता तर आज बुधवार आहे, उद्या गुरुवार. मग अजून मग फ्रायडेला वगैरे काय करणार काय माहिती नाही मग. सो बघूया आता प्रेस राउंड कधी होणार आहे. लेट अस सी. कारण नंतर यांचा जर्नी व्हिडिओ पण असेल. तर मला वाटतं ते लास्ट वीकमध्येच होईल की नाही माहिती नाही. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.